मे महिना संपत आला, पण हा जो आमरस आहे तो तुम्हाला वर्षभर साठवायचा आहे का? वर्षभर आंब्याचा आमरस कसा साठवायचा आणि कसा त्याचा आस्वाद घ्यायचा याची सिरीज आहे, रील शेवटपर्यंत बघा. मे महिना संपत आला की आंबा संपण्याची आणि हापूस कमी होण्याची भीती प्रत्येक आंबा प्रेमीला वाटत असते आणि ही भीती म्हणजे त्यांच्यासाठी अगदी वाईट स्वप्नासारखी असते. मात्र याच हापूस आंब्याचा किंवा केशर आंब्याचा रस काढून तुम्ही वर्षभर कसा टिकवू शकता याच्याच या ट्रिक मी तुम्हाला सांगते. त्यासाठी नंबर 1 आहे ते म्हणजे आंब्याची योग्य निवड. अगदी सुरुवातीलाच मी सांगितलं की जर तुम्हाला दीर्घकाळ आमरस बनवून ठेवायचा असेल तर तुम्हाला हापूस आणि केशर आंब्याचा वापर करायचा आहे. आंबे जास्त मऊ किंवा जास्त पिकलेले नसले पाहिजेत, कडक आणि डाग नसलेले सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर आंबे बाजारातून आणल्यानंतर ते किमान 2 ते 3 तास थंड पाण्यात भिजवून ठेवा, जेणेकरून त्याची नैसर्गिक उष्णता निघून जाईल. पाण्यातून काढल्यानंतर आंबे सुती कपड्यानं पूर्णपणे कोरडे करून घ्या. आंब्याला किंवा तुमच्या हाताला पाण्याचा एकही थेंब राहता कामा नये. पाण्यामुळे रस लवकर खराब होऊ शकतो. यानंतर आंब्याची सालं काढून त्याचे छोटेसे तुकडे करून घ्या आणि ते मिक्सरला लावून घ्या. रस वर्षभर टिकवायचा असेल तर या रसामध्ये कुठल्याही प्रकारचं दूध, पाणी किंवा वेलची पूड अजिबात टाकायची नाहीये बरं का. मिक्सर चालू करण्यापूर्वी रसामध्ये आंब्याच्या गोडीनुसार 4 ते 5 मोठे चमचे साखर तुम्ही घालू शकता, कारण साखर इथं नॅचरल प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे. जर आंबे खूप जास्त गोड असतील आणि साखर कमी घालायची असेल तर रसाळ आंब्याचा पिवळा धमक रंग टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये अगदी 2 ते 3 थेंब लिंबाचा रस तुम्ही घालू शकता. या रसामुळे वर्षभर हा रस काळा पडणार नाही. आता हा सगळा रस बनवून झाल्यानंतर त्याचं छान स्मूथ आणि घट्ट प्युरी बनवून झाल्यानंतर हा रस टिकवायचा कसा, तर तुम्ही झिपलॉक बॅग्स वापरू शकता. तुम्हाला गरज पडेल तसं झिपलॉक बॅग्स भरून ठेवा आणि गरज पडेल तसा तो रस तुम्ही काढा आणि त्यामध्ये तुम्ही योग्य ती गोष्ट आणि योग्य ती सामग्री टाकून वापरू शकता. किंवा छोटे एअरटाईट डबे, काचेचे किंवा प्लास्टिकचे हे सुद्धा तुम्ही वापरू शकता आणि फ्रीजरला लावून ते भरून ठेवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही या रसाचे बर्फाचे क्यूब सुद्धा करू शकता. बर्फ जमायच्या कप्प्यामध्ये कडक ते क्यूब झाले की मोठ्या एअरटाईट डब्यामध्ये काढून ठेवा आणि लहान मुलांसाठी मिल्कशेक साठी सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. विशेष म्हणजे हा जो रस आहे तो तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवायचा आहे. जेव्हा तुम्हाला आमरस खायचं असेल तेव्हा जेवणाच्या 1 तास आधी फ्रीजर मधून तो डबा किंवा ती झिपलॉक बॅग किंवा ते आईस क्यूब तुम्ही काढू शकता. रूम टेम्परेचरला आल्यानंतर रस आपोआप वितळेल. मग तुम्ही त्याचा छान आस्वाद घेऊ शकता. आणि जेव्हा तुम्ही आस्वाद घ्याल तेव्हा त्यामध्ये तुम्हाला वाटलं तर दूध टाका, तूप टाका, वेलची पूड टाका किंवा जर तुम्हाला फळं त्यामध्ये ऍड करायची असतील किंवा कुठल्याही प्रकारची पावडर ऍड करायची असेल तर ती तुम्ही ऍड करू शकता आणि याचा आस्वाद घेऊ शकता. अशा प्रकारे वर्षभर आमरस तुमचा मस्त टिकून राहणार आहे आणि तुम्ही वर्षभर याचा आनंद घेऊ शकणार आहात.